खंड कसे सरकतात? खंड एकमेकांपासून लांबत जात असं नाही, तर ते एकमेकाला धडकतातसुद्धा. दोन खंडांची धडक झाली की त्या ठिकाणी गगनाला गवसणी घालणारे उंचच उंच पर्वत उभे राहतात. भारत आणि आशिया खंडाच्या धडकेतून हिमालय निर्माण झाला आहे. पण भारत आशियाला धडकला इतक्या सरधोपटपणे हे सांगणं चुकीचं आहे. धडक झाली ती प्लेट्सची. प्लेट्स म्हणजे खंडांचे शंख पाठीवर घेतलेल्या गोगलगायीची. या प्लेट्स असतात समुद्रतळाशी. यांच्या पाठीवर खंड वसलेले आहेत. प्लेट्सबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. सध्या खंड लांब जाणे आणि धडकणे हे कसं घडतं ते आपण पाहू. धडक, टक्कर वगैरे म्हटलं की आपल्याला दोन गाड्यांची टक्कर आठवते. इतक्या झटपट येथे काही घडलेलं नाही आणि घडत नाही. खंडांची किंवा प्लेट्सची हालचाल अगदी संथ गतीने चालते. अगदी नखांच्या वाढीच्या गतीने म्हणा ना. नखांकडे कितीही टक लावून पाहिलं तरी ती वाढल्याचे दिसत नाही, पण दर 2-4 आठवड्यांनी काढावी मात्र लागतात. तसंच हे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका एकमेकांपासून लांबच सरकताना दिसत नाहीत. मात्र जरा धीर धरावा आणि 50 कोटी वर्षांनंतर बघावं तर हे आपले लांब सरकलेले दिसतील. नख रोज थोडी थोडी वाढतात. खंडांच्या हालचालीचं तसं नाही. नख गतीने वाढा हा झाला सरासरी वेग. प्रत्यक्षात खंड मधूनच झटका आल्यासारखे बरेच हालतात. मग पुन्हा 150-200 वर्ष शांतता. पृथ्वीच्या पोटात ह्या काळात दाब वाढत जातो आणि काळाने पुन्हा हालचाल होते. हालचाल झाली की हा दाब कमी होतो. भूकंप म्हणजे नक्की काय हे तुम्ही चाळलंच असेल. बरोबर अशा या हालचाली म्हणजेच भूकंपाचे धक्के. हे असं आहे. हे मी सारे तुम्हाला सांगतोय, पण हे ज्ञान आपल्याला झालं कसं? शोधलं कसं हे? तीही एक रंजक कथाच आहे. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका वगैरे खंडांच्या कडा ह्या एकमेकात फिट्ट बसतात हे अनेकांच्या लक्षात आलं होतं, पण निव्वळ योगायोग ह्या पलीकडे ह्याचं कारण सापडत नव्हतं. शतकाभरापूर्वी अल्फ्रेड वेगेनेर ह्या जर्मन शास्त्रज्ञाने खंड सरकतात अशी एक बंडखोर कल्पना मांडली. बऱ्याच जणांनी त्याला वेड्यात काढलं. प्रचंड गलबतासारखे खंड हलत असतात असं त्याने सुचवलं. वेगेनरच्या मते आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे सारे खंड आधी एकत्र होते. पुढे ते सरकत लांब गेले. वेगेनेरची भरपूर चेष्टा झाली, पण अखेर त्याचं म्हणणं खरं ठरलं. जे हसले त्यांचे दात दिसले. भरभक्कम पुरावा असलेली आजची प्लेट टेक्टोनिक थिअरी आणि वेगेनेरने सुचवलेली थिअरी यात फरक आहे. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारत, मागादास्कर, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे एकेकाळी एकत्र होते आणि नंतर हळूहळू विलग झाले. ही त्याची अटकळ बरोबरच होती, पण त्याने सुचवलेली कारणं आणि आज माहीत असलेली कारणं भिन्न आहेत. खंड हे पृथ्वीच्या पोटातील मऊ घट्टसर द्रवरूप रसाच्या समुद्रावर तरंगत सरकतात आणि त्याची कल्पना होती. आधुनिक विचारानुसार खंड हालतात ते त्याच्या तळाशी असलेल्या प्लेट्स हालतात म्हणून. पाठीवर खंडांचे शंख मिरवणाऱ्या गोगलगायीची म्हणजे ह्या प्लेट्स हालतात म्हणून हे खंड. पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग हा अनेकानेक प्लेटांनी बनलेला आहे. खंड म्हणजे निव्वळ पाण्याबाहेर डोकावणारी जमीन. ह्या जमिनीचा पाया बराच
बराच रुंद आहे. वर डोकावत ते खंड नगाचं टोक फक्त. याचा सागरतळीचा पाया म्हणजे प्लेट. आफ्रिका खंड आफ्रिका प्लेटवर आहे. आपल्याला दिसतो तो आफ्रिका खंड. ह्याचा पाया असलेली आफ्रिका प्लेट ही दृश्य खंडापेक्षा कितीतरी ऐस पसरलेली आहे. पार दक्षिण अटलांटिक महासागराच्या मध्यापर्यंत ही आफ्रिकेची प्लेट आहे. तेथून पुढे दक्षिण अमेरिकेची प्लेट सुरू होते. हिच्या पाण्याबाहेर डोकावणाऱ्या भागाला आपण दक्षिण अमेरिका खंड असे म्हणतो. भारतीय उपखंड हा एक वेगळ्याच प्लेटवर आहे. ऑस्ट्रेलियाची एक प्लेट आहे. युरेशिया प्लेटवर युरोप आणि आशिया आहे. अर्थात भारत वगळून आफ्रिकेच्या या युरेशियाच्या सपाटीत छोटीशी अरबी प्लेट आहे. उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड आपल्या पाठीवर वागवणारी आणि उत्तर अटलांटिकाच्या तळाशी निम्म्यापर्यंत पसरलेली उत्तर अमेरिकेची प्लेट आहे. काही प्लेटींवर तर पाण्याबाहेर दिसणारा भागच नाही. त्या संपूर्णपणे पाण्याखालीच आहेत. उदाहरणार्थ पॅसिफिक प्लेट. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या प्लेटमधील ही दक्षिण अटलांटिकच्या तळाशी आहे. दोन्ही खंडांच्या आपापल्या दिसणाऱ्या खंडांपासून कैक मैल दूर आहे. समुद्राजवळ हेही ह्या प्लेट्सचा अविभाज्य भाग आहे. इथे असतो अति कठीण खडक. मग 150 कोटी वर्षांपूर्वी हे खंड एकमेकाला विलगून होते हे शक्य आहे. वेगेनरचं उत्तर सोपं होतं. तो तुम्हाला होता की हे खंडच हलत नाही. प्लेट्सची कल्पना तेव्हा नव्हती. आता प्लेट हलतात हे मान्य झालं आहे. ह्या प्लेट्स म्हणजे अत्यंत कडक आहे. ह्या प्रस्तरांची हालचाल समजून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या प्लेट्स हलतात याचा अर्थ यांच्यामधल्या भेगेपाशी नव्याने खडक तयार होतोय. तो मूळ खडकाला दूर ढकलतोय. म्हणजे ह्या प्लेट लांब जाण्यासाठी त्या एका कडेने वाढतात बिडतात की काय? समुद्रतळ पसरत जातो. समुद्रतळ पसरत जातो. मोठ्या विमानतळावर सरकते जिने असतात तसे सरकते पट्टेही असतात. विमानतळावर आपापलं अवघड सामान घेऊन प्रवेशद्वारापासून ते विमानापर्यंत कितीतरी अंतर चालत जावं लागतं. हे पट्ट्यांचा छान उपयोग होतो. सामानासकट आपण पट्ट्यावर चढलं की सरकत काही अंतर पुढे हे पट्टे छोटे असतात. जेमतेम 2 माणसं शेजारी उभी राहतील एवढे. कल्पना करा. काही हजार किलोमीटर रुंद पार आर्क्टिक प्रदेशापासून अंटार्क्टिक प्रदेशापर्यंत रुंद असा पट्टा असेल तर आणि चालण्याच्या गतीने नाही तर नखं वाढतात त्या वेगाने हा सरकत असेल तर? दक्षिण अमेरिका आणि तिच्या पायीची प्लेट ही आफ्रिका आणि तिच्या पायीच्या प्लेटपासून लांब सरकत आहे. ह्या 2 प्लेट्स म्हणजे 2 महाकाय सरकते पट्टे आहेत. अटलांटिक महासागरात हे दक्षिणोत्तर असे आहेत. समुद्रतळाशीच ही संथ हालचाल होते आहे. आफ्रिकेच्या प्लेट्सचं काय? ती कोणत्या दिशेला सरकत आहेत? ती दक्षिण अमेरिकेबरोबर तिच्या दिशेला का नाही सरकत? आफ्रिका खंड पाठीवर वाहणारा सरकता पट्टा हा दक्षिण अमेरिकेच्या विरुद्ध दिशेला सरकतो आहे. आफ्रिका खंड हा पूर्वेकडे सरकतो आहे. तर आणि
तर दक्षिण अमेरिका खंड पश्चिमेला सरकतो आहे. मग ह्या दोन्ही प्लेट्स जिथे एकमेकांना भिडतात तिथे काय चालू आहे? तिथे एक भेग आहे. पुन्हा एकदा सरकत्या पट्ट्याची याद काढा. त्यावर पाऊल ठेवतो त्या तिथे हा पट्टा गोल फिरत असतो. जमिनीतून त्याचा अदृश्य भाग सरसर वर येत असतो आणि पुढे ढकलला जात असतो. दुसऱ्या टोकाशी हा पुन्हा जमिनीखाली गायब होतो. जमिनीखालून पुन्हा पहिल्या ठिकाणी येतो. हा पट्टा असा गोल फिरत राहतो. कल्पना करा की दोन विरुद्ध बाजूला सरकणारे पट्टे आहेत. ह्या अशा पट्ट्यांवर उभं राहिलेल्या माणसातील अंतर हे वाढतच जाणार. विमानतळाच्या फरशीच्या भेगेतून हे पट्टे वर येतात. तसंच काहीसं हे आहे. अटलांटिक सागराच्या तळाशी भेग आहे, दक्षिणोत्तर पसरलेली. याला म्हणतात मिड अटलांटिक रिज. ह्या भेगेतून वर येणारे दोन पट्टे विरुद्ध बाजूला सरकत जातात. आफ्रिकेचा पट्टा आफ्रिकेला सरकतो आहे. विमानतळावरच्या पट्ट्याप्रमाणेच सगळीकडचे सागरतळीचे हे पट्टे पृथ्वीच्या पोटात शिरतात आणि गोल फिरून दुसऱ्या टोकाला पुन्हा बाहेर येतात. पुन्हा विमानतळावर गोलात की या पट्ट्यावर चढण्यापूर्वी स्वतः आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिका आहोत अशी कल्पना करा. दुसऱ्या टोकाशी उतरताना तो पट्टा जमिनीत गायब होताना दिसेल. जमिनीखालून हा पट्टा आता पुन्हा पहिल्या ठिकाणी सरकणार आहे. विमानतळावरचे हे पट्टे विद्युत शक्तीवर फिरतात. खंडांची शंख पाठीवर घेऊन सरकणाऱ्या ह्या प्लेट्स नामक गोगलगायींना शक्ती कुठून मिळते? पृथ्वीच्या पोटात कन्व्हेक्शन करंट असतात आणि ह्याच आधारावर ह्या प्लेट्स सरकतात. कन्व्हेक्शन करंट म्हणजे काय? चहाचं आधण ठेवलं की नीट पहा तुम्ही. काचेच्या पारदर्शक भांड्यात पाणी ठेवलं तर आणखी उत्तम. नीट पाहिलं तर पाण्यात प्रवाह निर्माण झालेले दिसतील. आधी तळाचं पाणी गरम होतं. गरम पाणी हलकं असतं. ते वर येतं. त्याची जागा खाली जाणारं वरचं त्या मानाने गार असलेलं पाणी घेतं. तापमानातील फरकामुळे वर खाली असा फिरणारा एक प्रवाह निर्माण होतो. ह्याला म्हणतात कन्व्हेक्शन करंट. कोणत्याही द्रव अथवा वायुरूप पदार्थात असे प्रवाह निर्माण होऊ शकतात. पण जमिनीच्या पोटात असे प्रवाह? तिथे कुठे द्रव पदार्थ आहे ना? अगदी पाण्यासारखा नाही, पण साधारण मधासारखा घट्टसर द्रवच आहे. पृथ्वीच्या पोटात तिथे उष्णताच इतकी आहे की खडक बिडक सगळं काही तिथे द्रव अवस्थेत आहे. ही उष्णता पृथ्वीच्या केंद्रातून येत असते. मधूनच ह्या प्राप्त द्रवाला पृष्ठभागावर वाट मिळते. आपण म्हणतो ज्वालामुखीचा स्फोट झाला. उष्णतेचे इंजिन. प्लेट्स ह्या खडकांच्या बनलेल्या आहेत आणि ह्यांचा बहुतेक भाग पाण्याखाली असतो. ह्या प्लेटची जाडी काही किलोमीटर असते. पृथ्वीच्या या आवरणाला म्हणायचं अश्मावरण. ह्याच्या खाली आहे तो मधाळ द्रव पदार्थ. ह्याच्यावरच प्लेटची हुडकी तरंगत आहे अशी कल्पना करा. अंतरीच्या उष्णतेमुळे त्या मधाळ द्रवणात विविध अतिसंथ प्रवाह तयार होत आहेत. ह्याच्या परिणामी प्लेट्स सरकत आहेत. समुद्रातले किंवा वाऱ्याचे वेगवान प्रवाह जसे अनेक गुंतागुंतीचे असतात, असेच ही धरणीच्या पोटातले संथ प्रवाही खूप गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे प्लेट्स काहीच चक्रात
चक्रात बसवल्यासारख्या गोल गोल फिरत नाहीत. प्रवाह प्रतीत होऊन त्या वेड्या वाकड्या कशाही ढकलल्या जातात, दूर जातात, टकरा घेतात, घासून जातात, एकमेकींच्या खालीवर सरकतात. ह्या साऱ्याचा आपल्याला येणारा अनुभव म्हणजे भूकंप. रौद्राभीषणच असतात भूकंप. उलट आश्चर्य याचं वाटतं की बरेचदा ही सौम्य असतात. जेव्हा एखादी प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकते तेव्हा त्याला सबडक्शन म्हणतात. आफ्रिकेची प्लेट युरेशिया प्लेट खाली ढकलली जाते आहे. त्यामुळे इटलीत भूकंप फार अशा कडांवर ज्वालामुखी तयार होतात. इटलीतली व्हेस्युव्हियस पर्वतातील प्राचीन रोमच्या पोम्पेई आणि हर्क्युलियम शहराचा घास घेणारा ज्वालामुखी ह्याचाच परिणाम. गगनाला गवसणी घालणारा नगाधिराज हिमालय हाही भारतीय उपखंड युरेशियन प्लेटचा खाली सरकल्याचाच परिणाम. सुरुवातीला आपण सॅन अँड्रीज भेगेबद्दल पाहिलं. शेवटी पुन्हा तिथेच येऊया. ही भेग म्हणजे पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकन प्लेटांमधली भेग. दोन्ही प्लेट्स वायव्येला सरकत आहेत. उत्तर अमेरिकेच्या प्लेटवर सॅन फ्रान्सिस्को वसलेलं आहे आणि पॅसिफिक प्लेटवर लॉस एंजेल्स. सध्या सॅन फ्रान्सिस्को उत्तरेला आहे आणि लॉस एंजेल्स यांच्या दक्षिणेला. पण पॅसिफिक प्लेटचा वेग जास्त आहे. ह्या भागात भूकंप येतात आणि येत्या 10 वर्षात खूप मोठा भूकंप अपेक्षित आहे. सरकत लॉस एंजेल्स हे एक दिवस सॅन फ्रान्सिस्को नजीक पोहोचलं अशी अपेक्षा आहे. अर्थात हे चित्र बघायला आपल्यापैकी कुणीच असणार नाही.